हेलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण रिप्रेझेंटेशन ऑफ कन्फिगरेशन ऑफ मॉलिक्युल्स हे आपण स्टडी करत होतो. मॉलिक्यूल बेस्ड फॉर्म्युल्याने रिप्रेझेंट कसा करायचा. त्यानंतर सेकंड होता आपला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्याने मॉलिक्यूल रिप्रेझेंट कसा करायचा. ओके, आता वेटेड फॉर्म्युला आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ह्याच्यानुसार रिप्रेझेंटेशन कसं करायचं हे आपण बघितलं होतं. तर थोडंसं मी रिवाइज करून पुढचा पॉइंट इथं स्टार्ट करतो. वेटेड फॉर्म्युल्यामध्ये आपलं काय होतं लक्षात घ्या. वेटेड फॉर्म्युल्यामध्ये हा आपला मॉलिक्यूल जे असणार आहे बघा, याच्यामध्ये कार्बनचं टेट्राहेड्रल नेचर ऑफ कार्बन एटम. कार्बन इज टेट्राहेड्रल. काल आपण याचं स्ट्रक्चर तुम्हाला रिप्रेझेंट केलं होतं. कार्बन हैज टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. ओके, मॉलिक्यूलचे अरेंजमेंट आपली कशी असते अशा पद्धतीनं की टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल. ओके, क्या पद्धतीने असणार आहे. ओके, लक्षात येते का बघा, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल्स. ओके, अशा पद्धतीने असणार आहे. आता ह्यातले दोन बॉन्ड जे असणार आहेत ते आपले कसे असतात की दोन बॉन्ड जे असणार आहेत ते आपले इथे कार्बन असेल कन्सिडर केलं तर आपण कार्बन हॅविंग टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. ओके, त्यातले दोन बॉन्ड्स असणार आहेत. टेट्राहेड्रल कार्बनचं स्ट्रक्चर असेल तर कार्बनला 4 डिफरंट एटम्स किंवा ग्रुप वाटायचे असणार आहेत. ही सगळे एटम्स आपले एकाच प्लेन मध्ये असत नाहीत लक्षात. ओके, त्यामुळे आपण काय केलं होतं, तुम्हाला 3 डायमेन्शन मध्ये मॉलिक्यूल लिहायचं असेल तर आपण सगळेच बॉन्ड प्लेन ऑफ पेपर वरती काढू शकत नाही लक्षात घ्या. ओके, त्यामध्ये आपण कसं सांगितलं होतं, जे बॉन्ड आपण नॉर्मल लाईन ने दाखवणार आहे त्याला आपण काय म्हणत असतो, बॉन्ड्स ऑन दी प्लेन ऑफ पेपर. ऑन दी प्लेन ऑफ पेपर असं आपण म्हटलं. ओके, नॉर्मल लाईन आपण जे बॉन्ड दाखवणार आहे त्याला आपण काय म्हणतो, बॉन्ड्स ऑन दी प्लेन ऑफ पेपर. आणि त्यानंतर जे बॉन्ड आपण ह्या सॉलिड वेज न दाखवतो असं की जी आपली सॉलिड वेज आहे. ओके, वेज न रिप्रेझेंट करणारे जे बॉन्ड्स आहेत ते कुठे असतात आपले अबोव दी प्लेन ऑफ पेपर. अबोव दी प्लेन ऑफ पेपर. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो आणखी आउट ऑफ प्लेन ऑफ पेपर. आणि जे बॉन्ड आपले डॅश डॅश लाईन आपण दाखवत असतो ते कुठे असतात आपले बिहाइंड दी प्लेन ऑफ पेपर. और त्यालाच आपण काय म्हणतो बिलो दी प्लेन ऑफ पेपर. बिहाइंड दी प्लेन ऑफ पेपर त्यालाच आपण काय म्हणतो आणखी बिलो दी प्लेन ऑफ पेपर. ओके, आता मला लक्षात घ्या, त्यामध्ये एखादा मॉलिक्यूल तुम्हाला दिला असेल कार्बन, समजा इथं तुमचा क्लोरीन असेल, इथं कार्बन असेल, इथं समजा डॅश डॅश लाईन आपण हायड्रोजन रिप्रेझेंट केला असेल, इथं समजा वेज लाईन आपण इथं आयोडीन रिप्रेझेंट केला असेल, इथं आपला ब्रोमीन असेल. लक्षात, तर हा बॉन्ड काय सांगतो, कार्बन क्लोरीन आणि कार्बन ब्रोमीनचा बॉन्ड्स ऑन दी प्लेन ऑफ पेपर. ओके, पेपरवरती हे दोनच बॉन्ड दाखवू शकतो आपण. हा बॉन्ड आपण वेज दाखवणार आहे, हा कुठे असणार आहे अबोव दी प्लेन ऑफ पेपर. म्हणजे असा असणार लक्षात घ्या. ओके, हे स्ट्रक्चर आपलं कसं असणार आहे. ओके, की अशा पद्धतीने असेल बरोबर आहे की असा वरती असणार लक्षात घ्या. ओके, बघा इथे कसं केलं आपण, हा इथं सेंटरला कार्बन असणार आहे, इथं क्लोरीन असणार आहे, कार्बन क्लोरीन बॉन्ड आपला हा कार्बन क्लोरीन, इथं कार्बन ब्रोमीन बॉन्ड असणार आहे, हा कार्बन ब्रोमीन, हा हायड्रोजन पाठीमागचा बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर. आणि हा कसा आहे तुमच्याकडे येतो असा अबोव दी प्लेन ऑफ पेपर किंवा ह्यालाच काय म्हणतो आउट ऑफ प्लेन ऑफ पेपर. मग प्रत्येक वेळी आपण असा हा तुमच्याकडे येणारा जो बॉन्ड आहे म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणतो टुवर्ड्स दी ऑब्झर्वर. हे आपण असा दाखवू शकत नाही लक्षात घ्या. त्यासाठी आपण वेज रिप्रेझेंट करत असतो. वेज कसा असणार आहे, वेज ने रिप्रेझेंट करणारा बॉन्ड अबोव दी प्लेन ऑफ पेपर. ओके,
इथून आपण असं ऑब्झर्वेशन करू शकतो लक्षात घ्यायचं की ऑब्झर्वेशन आपण इथून असं करत असतो लक्षात घ्या अबोव द प्लेन ऑफ पेपर आणि बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर अबोव द प्लेन ऑफ पेपर ते आपलं काय असणार आहे टुवर्ड्स द ऑब्झर्वर हे आपण लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे ओके आणि बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर कसं आहे अवे फ्रॉम ऑब्झर्वर हा कसा आहे आपला अवे फ्रॉम ऑब्झर्वर ओके लक्षात का अशा पद्धतीने हे रिप्रेझेंटेशन आपलं होतं आता ह्याच्यानंतर परत आपल्याला एखादा मॉलिक्यूल आपण घेऊया दुसरा आपला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला होता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलानुसार आपल्याला मॉलिक्यूलचं रिप्रेझेंटेशन करायचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला त्याला तुम्ही आणखी काय म्हटलं होतं क्रॉस फॉर्म्युला बरोबर आहे फिशर या सायंटिस्टने काय सांगितलं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे वेल डॅश मध्ये आपलं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे लक्षात घ्या की 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर 2 डायमेन्शन मध्ये कसं सांगायचं लक्षात घ्या ओके 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर 2 डायमेन्शन मध्ये कसं सांगायचं हे फिशर या सायंटिस्टने सांगितलेलं लक्षात घ्या ओके त्यामुळं फिशर काय म्हणतोय आपण लास्ट लेक्चरला सांगितलंय फिशर काय म्हणतोय एक व्हर्टिकल लाईन काढायची एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची ओके एक व्हर्टिकल लाईन एक हॉरिझॉन्टल लाईन ओके आणि आपली हॉरिझॉन्टल लाईन आपली काय सांगत असते हॉरिझॉन्टल लाईन आपली काय असते हॉरिझॉन्टल लाईन ओके बॉन्ड कसे असतात आपले अबोव द प्लेन ऑफ पेपर बॉन्ड अबोव द प्लेन ऑफ पेपर ओके त्यालाच आपण काय म्हणतो आणखी towards the observer bonds towards the observer ओके लक्षात येईल का आणि त्यानंतर व्हर्टिकल लाईन आपण जी दाखवणार आहे व्हर्टिकल लाईन आपली ही असणार आहे ती व्हर्टिकल लाईन ही आपली काय सांगते अकॉर्डिंग टू फिशर व्हर्टिकल लाईन काय असणार आहे बॉन्ड बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर bond behind the plane of paper okay behind the plane of paper okay पेपरच्या पाठीमागे लक्षात घ्या behind the plane of paper प्लस आपण आणखी काय म्हणतोय away from the observer ओके आपण ऑब्झर्व करत असतो की कुठून करत असतो की इथून करत असतो लक्षात घ्या आपला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला है हॉरिजॉन्टल लाइन बॉन्ड अबोव द प्लेन ऑफ पेपर वर्टिकल लाइन बॉन्ड बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर म्हणजे अवे फ्रॉम द ऑब्झर्वर इथून आपण ऑब्झर्व करत असतो लक्षात घेण्यासाठी इथून आपण असं ऑब्झर्वेशन करू शकतो इथं ओके आणि नंतर हा फिशर सायंटिस्ट काय म्हणतोय बघा जे बॉन्ड कशात आपले हॉरिझॉन्टल लाइन आपण जे बॉन्ड दाखवतोय ते कशाने दाखवणार वेज न दाखवा हॉरिझॉन्टल लाइन चे बॉन्ड कसे दाखवा वेज न दाखवा ओके हॉरिझॉन्टल लाइन चे बॉन्ड वेज न दाखवा आणि व्हर्टिकल लाइन चे बॉन्ड डॅश डॅश न दाखवा व्हर्टिकल लाइन चे बॉन्ड डॅश डॅश न दाखवा ओके आता मग लक्षात घ्या आता हॉरिझॉन्टल लाइन चे बॉन्ड्स आहेत ते आपण वेज न दाखवले की वेज न आपण दाखवले असतात का वेज न दाखवलेला बॉन्ड कसा असतो आपला अबोव द प्लेन ऑफ पेपर आणि व्हर्टिकल लाइन आहे त्याचे बॉन्ड आपले कसे डॉट डॉट लाइन आपण दाखवले असतात डॅश डॅश लाइन ओके ते कसे असतात बॉन्ड बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर म्हणजे अवे फ्रॉम ऑब्झर्वर ओके हे अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करत असणार आहे आता समजा तुम्हाला एखादा मॉलिक्यूल इथं दिला असेल बघा सेम हाच मॉलिक्यूल तुम्ही घेतला असेल तर आता फिशर प्रोजेक्शन नुसार तुम्हाला लिहायचं आहे तर कसं असणार बघा इथं सेंटरला कार्बन आयटम असणार आहे एक कॅरियर सेंटर आयटम असिमेट्रिक कार्बन आहे त्याला 4 डिफरंट आयटम्स किंवा ग्रुप अटॅच आहेत म्हणून ह्याला असिमेट्रिक कार्बन किंवा कॅरियर कार्बन आपण म्हणणार आहे इथं क्लोरीन असणार आहे त्यानंतर परत बघा इथं आपला आयोडीन असेल इथं ब्रोमीन आहे आणि इकडे आपला हायड्रोजन आहे
ही फिशरचा फॉर्म्युला आहे. पण ह्या पॅटर्न मध्ये लिहायचं तर कसं होणार, क्लोरीन आयोडीन इकडे हायड्रोजन असेल, इकडे ब्रोमीन असेल. ओके, ही बेस फॉर्म्युला आणि हे आपला क्रॉस फॉर्म्युलानुसार. हे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलानुसार वर्टिकल लाईन हॉरिझॉन्टल लाईन. ओके, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय, बॉन्ड अबोव द प्लेन ऑफ पेपर. वर्टिकल लाईन बॉन्ड बिलो द प्लेन ऑफ पेपर और बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर. ओके, आता तुम्हाला असं विचारलं असेल वेज डॅश फॉर्म्युल्याचं कन्व्हर्शन तुम्हाला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता, लक्षात घ्या. कन्व्हर्जन ऑफ वेज डॅश इनटू फिशर हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. हे कन्व्हर्जन येणं अतिशय महत्त्वाचं आहे. कसं असणार आहे बघा, कन्व्हर्जन ऑफ वेज डॅश इनटू फिशर. ओके, हे कसं असेल बघा, वेज डॅशचं कन्व्हर्जन फिशर मध्ये आपला हा वेज डॅश आहे, एक्झाम्पल ऑलरेडी इथं असेल आपलं. ओके, त्याचं कन्व्हर्जन फिशर मध्ये करायचं आहे. मग फिशर काय सांगतोय आपला, एक हॉरिझॉन्टल लाईन काढा, एक वर्टिकल लाईन काढा. ओके, आता मग फिशरचं वेज डॅश फॉर्म्युल्याचं कन्व्हर्शन तुम्हाला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये करायचं असेल तर काय करणार, लक्षात घ्या. जे नॉर्मल लाईन बॉन्ड दाखवले, जे नॉर्मल लाईन बॉन्ड आपले जे दाखवले आहे ते ऍज इट इज ठेवा. तर क्लोरीन आहे, इथं ब्रोमीन आहे. ओके, आता जो बॉन्ड आपला डॅश डॅश लाईन आपण दाखवलाय, जो बॉन्ड डॅश डॅश लाईन दाखवलाय तो ज्या साइडला आहे त्या साइडला ठेवा, सेम साइडला ठेवा. ही कुठल्या साइडला आपला राईट साइडला आहे, तो राईट साइडला ठेवायचा. ओके, आणि जो बॉन्ड आपला बेस लाईन दाखवलाय तो कसा आहे, त्याच्या ऑपोजिटला डॅश डॅश लाईनच्या ऑपोजिट. तसं ते कमी काय म्हणतात, जे बॉन्ड नॉर्मल लाईन दाखवले ते ऍज इट इज वर्टिकल लाईन वरती दाखवायचे. ओके, लक्षात. त्यानंतर दुसरं, जे बॉन्ड्स आपले बघा याच्यामध्ये काय म्हणतोय आपण, जे बॉन्ड्स आपले कसे आहेत डॅश डॅश लाईन मध्ये जे आपण बॉन्ड दाखवलाय तो ज्या साइडला आहे त्या साइडला ठेवायचा. हायड्रोजन आपला राईट साइडला आहे, तो राईट साइडला ठेवला. आयोडीन आपला वेस्ट लाईन आहे, तो ऑपोजिट साइडला दाखवायचा. ओके, लक्षात का अशा पद्धतीने. ओके, इथं आयोडीन दाखवा. ओके, लक्षात का की आपला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असेल. लक्षात आहे का आपण काय केलं, वेज डॅशचं कन्व्हर्जन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये. ओके, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. ओके, काय केलंय, नॉर्मल लाईनचे बॉन्ड ऍज इट इज दाखवले. आता डॅश डॅश लाईनचा बॉन्ड या साइडला त्या साइडला ठेवला, हा राईटला हा राईटला, हा बेस लाईनचा ऑपोजिटला. ओके, कुठला आहे राईटला, तो लेफ्टला दाखवला. ओके, लक्षात. तर त्याच्यानंतर समजा तुम्ही दुसरा एखादा मॉलिक्यूल घेतला असेल तर त्यामध्ये कसं येणार बघा, वेज डॅशचं फिशर मध्ये कसं करायचं बघा. समजा तुम्ही हा मॉलिक्यूल घेतलाय, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये दोन कॅरल सेंटर आहेत, दोन असिमेट्रिक कार्बन आयटम्स आहेत. ओके, असिमेट्रिक कार्बन म्हणजे काय, ज्या कार्बनला चार डिफरंट आयटम्स किंवा चार डिफरंट ग्रुप अटॅच असतात त्याला असिमेट्रिक कार्बन किंवा कॅरल कार्बन म्हणतो आपण. इथं बघा, मग समजा इथं आपला असेल आपला मिथिल ग्रुप असेल, इथं आपला हायड्रोजन असेल समजा, इथं आपला ब्रोमीन असेल. ओके, परत त्या ठिकाणी Cl असेल. ओके, परत त्या ठिकाणी मिथिल ग्रुप असेल. Me म्हणजे मिथिल ग्रुप आपला, म्हणजे डायरेक्ट आपण CS तरी लिहूया. Me म्हणजे मिथिल ग्रुप असतो आपला CS. ओके, परत इथं डॅश डॅश लाईन दाखवा. ओके, तर इथं दोन कॅरल सेंटर आहेत.
ह्या कार्बनला अटॅच केले सगळे ग्रुप वेगळे आहेत, लक्षात घ्या. ह्या कार्बनला आपण अटॅच केले सगळे ग्रुप वेगळे आहेत. आता ह्याचं कन्वर्शन ही आपला वेज डॅश फॉर्म्युला आहे, ह्याचं कन्वर्जन फिशर मध्ये करायचं आहे. मग फिशरनं काय सांगितलंय, एक हॉरिझॉन्टल लाईन काढा, एक व्हर्टिकल लाईन काढा. इथं कॅरेट सेंटर किती आहेत बघा रे, किती कॅरेट सेंटर आहेत, एक आणि दोन कॅरेट सेंटर. ओके, त्यामुळे दोन तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन काढा, जेवढे कॅरेट सेंटर तेवढे हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही काढून घ्यायचे. ओके, आता इथं काय वरती CS ते ऍज इट इज ठेवायचं, हा CS3 ऍज इट इज ठेवायचे, लक्षात आहे. आता मग आपण हिंट काय सांगितल्याचे, हिंट काय सांगितले आपण की लक्षात ठेवायचे. तर तरी काय लक्षात घ्या, जे बॉन्ड डॉट डॉट लाईन आपण दाखवणार आहे, डॅश डॅश लाईन आहे किंवा डॉट डॉट लाईन दाखवले ते साइडला आहे, त्या साइडला ठेवायचं. इकडे कुठल्या साइडला आहे, ओके राईट साइडला, तो राईट साइडला ठेवायचा. ओके, मग आता बेस कसं आहे ना आपला, सेम इकडे त्या साइडला, बरोबर आहे. आता मग इथं बघा ह्या कॅरेट सेंटरवरती जो बॉन्ड आपला डॉट डॉट लाईन आहे तो ज्या साइडला आहे त्या साइडला ठेवायचा आणि Cl त्याच्या ऑपोजिट साइडला, इथं Cl येतो. ओके, ऍज इट इज CS. लक्षात आहे. अशा पद्धतीने आपलं वेज डॅशचं कन्वर्शन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये केलं जातं. लक्षात, डॉट डॉट लाईन कसं आहे, ज्या साइडला त्या साइडला दाखवायचं, वेज लाईन त्याच्या ऑपोजिट साइडला. ओके, इथं पण बघा डॉट डॉट लाईन आपली लेफ्ट साइडला आहे, ती लेफ्ट साइडला आणि Cl त्याच्या ऑपोजिट साइडला. ओके, अशा पद्धतीने हा वेज डॅशचं कन्वर्शन आपल्याला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये करता येईल. आता त्यानंतर आपले डिमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, त्यानंतर सॉर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. त्यांचं जे इंटर कन्वर्शन आहे, डिमॅनचं कन्वर्जन फिशर मध्ये, सॉर्सचं फिशर मध्ये, ते आपण नंतर एक सेपरेट लेक्चर आपण याच्यावरती घेणार आहे, त्यामध्ये आपण इंटर कन्वर्शन इथे दाखवूया. ओके, लक्षात आहे. वेज डॅश टू फिशर आपल्या ह्या टॉपिक मध्ये आता एवढंच सांगणार आहे, वेज डॅशचं कन्वर्जन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कसं होणार ते. आता लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण आता इथे स्टडी करणार आहे, तो आपला काय बघा, स्टेरिओकेमिस्ट्री. नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये स्टेरिओकेमिस्ट्री आहे, त्यामध्ये स्टेरिओ आयसोमेरिझम. ओके, स्टेरिओ आयसोमेरिझम. लक्षात घ्या, आपले आयसोमेरिझम तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आयसोमेरिझम आपण लास्ट इयरला आपण तुम्ही स्टडी केला. आयसोमेरिझम कंपाउंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, ह्यालाच काय म्हणतो आपण, आयसोमर्स. आणि जो कंपाउंड हा प्रॉपर्टी दाखवतो त्याला आपण काय म्हणतो असतो, आयसोमेरिझम असं म्हणतो. ओके, मग त्या आयसोमेरिझमचे आपले टाइप्स होते, त्यामध्ये आपला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि स्टेरिओ आयसोमेरिझम. ओके, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम तुम्ही लास्ट इयरला स्टडी केला, त्यामध्ये चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम हा तुम्ही स्टडी केला. त्यानंतर सेकंड टाइप होता स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये आपले दोन असतात. कुठले असतात सांगा, त्यामध्ये एक असतो तो आपला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, एक कुठला आहे आपला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, आणि सेकंड याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके, हा जॉमेट्रिकल सुद्धा तुम्ही लास्ट इयरला स्टडी केलाय. ओके, याच्यामध्ये काय असतं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड चा अक्रॉस रिस्ट्रिक्टेड रोटेशन असतं आपलं. ओके, इथं सीस आणि कुठल्या असतात, ट्रान्स असतात, आपण बघितलंय. सिमिलर टू डबल बॉन्डच्या एका साइडला असेल तर तुम्ही काय म्हणता, सीस म्हणता, ऑपोजिट साइडला असतं ट्रान्स म्हणता. ओके, हे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलंय. आता आपण काय स्टडी करणार आहे याच्यातलं, ऑप्टिकल आयसोमेरिझम. हे नक्की काय असतं बघायचं आपल्याला. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय. ओके, ऑप्टिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम इथं काय असणार आहे बघा, तर कंपाउंड having same molecular formula, compounds having same molecular formula
but different spatial arrangement of atoms, but different spatial arrangement of atoms in space. ओके, यालाच आपण काय म्हणतोय ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके, ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु त्यांचं स्पेस मध्ये ॲटमचे जे अरेंजमेंट असते ती वेगळी असते. स्पेशल अरेंजमेंट मध्ये स्पेसिफिक अरेंजमेंट असते. लक्षात घ्या, स्पेस मध्ये जे ॲटम असतात मॉलिक्युल्स मधले ॲटम्स त्यांची अरेंजमेंट आपली ओके स्पेसिफिक असे अरेंजमेंट असते. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु त्यांचं ॲटमची अरेंजमेंट असते ती स्पेस मध्ये आपली डिफरंट असू शकते. लक्षात घ्या, त्यालाच आपण काय म्हणतो ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता हा जो ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे ह्याच्यामध्ये आपण मिरर मध्ये एखादा मॉलिक्यूल कसा दिसतो त्याच्या इमेज वरून आपण ह्याचे दोन टाइप्स करतोय ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये. एक डेक्स्ट्रो आयसोमर आणि दुसरा आहे लिव्हो आयसोमर. ओके, डेक्स्ट्रो आयसोमर आणि लिव्हो आयसोमर. ओके, डेक्स्ट्रो अँड लिव्हो असे आपले याचे दोन टाइप्स आहेत. डेक्स्ट्रो आपण प्लस स्मॉल डी या सिंबलने रिप्रेझेंट करतो, लिव्हो मायनस ऑफ ओके एल स्मॉल एल त्या सिंबलने आपण रिप्रेझेंट करत असतो. आता हे डेक्स्ट्रो आणि लिव्हो आयसोमर आपले कसे तयार होतात ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये ते आपल्याला समजण्यासाठी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आणि ह्याच्या काही बेसिक टर्म्स आहेत ती आपल्याला लक्षात आले पाहिजे. त्यासाठी आपण सुरुवातीला ही बेसिक टर्म्स आहेत, बेसिक पॉइंट्स आहेत ऑप्टिकल आयसोमेरिझम स्टडी करण्यासाठी ते आपण इथं सुरुवातीला स्टडी करणार आहे. ओके, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जी असणार आहे याच्यामध्ये ती कशावर डिपेंड असते त्यासाठी आपल्याला काही पॉइंट आपल्याला इथं स्टडी करावं लागणार. ते आपले कुठले आहेत लक्षात घ्या. यामध्ये आता बघा सुरुवातीला आपल्या याच्यामध्ये what is mean by ordinary light. Okay, ordinary light कसा म्हणायचं ते आपण बघूया. ओके, ह्या सगळे ऑर्डिनरी लाईट, त्यानंतर मोनोक्रोमॅटिक लाईट, त्यानंतर प्लेन पोलराइज्ड लाईट, त्यानंतर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असेल. ओके, त्यानंतर ऑप्टिकली इनएक्टिव्ह मॉलिक्यूल असतील. व्हॉट इज द कंडिशन टू शो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हे आपण सगळ्या बेसिक टर्म्स आपण सुरुवातीला इथं स्टडी करणार. त्याच्यानंतर आपण डेक्स्ट्रो आयसोमर आणि लिव्हो आयसोमर हे कसे तयार होतात ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये ते आपण स्टडी करणार. आता ऑर्डिनरी लाईट कसा म्हणायचं बघा. ऑर्डिनरी लाईट म्हणजे आपली रेग्युलर लाईट, जी लाईट आपली बल्ब मधून येत असते, जी लाईट आपली ट्यूबलाईट पासून आपल्याला मिळत असते. ठीक आहे, त्याच्यापासून स्प्रेड होणारी लाईट आहे, प्रोपॅगेट होणारी लाईट आहे, त्या लाईटला आपण काय म्हणत असतो ऑर्डिनरी लाईट असं म्हणत असतो. आता मग ही ऑर्डिनरी लाईटचं आपली डेफिनेशन काय बघा. ऑर्डिनरी लाईट इट कन्सिस्ट ऑफ rays of different wavelength. It consists of rays of different wavelength. It consists of rays of different wavelength. It consists of rays of different wavelength vibrating in all possible planes. Vibrating in all possible planes. Vibrating in all possible planes and perpendicular to the direction of propagation of light.
perpendicular to the direction of propagation of light. Perpendicular to the direction of propagation of light. याला आपण काय म्हणतोय? ऑर्डिनरी लाईट. लक्षात आलं? ज्या लाईट मध्ये कसं असणार आहे, रेज असणार आहे, त्यांची वेवलेंथ कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे, वेगवेगळी वेवलेंथ असणार आहे त्या रेजची. आणि हे रेज कसे होणार आहेत, ऑल पॉसिबल प्लेन्स. ओके, जे पॉसिबल प्लेन्स आहेत त्या सगळ्या प्लेन मधून ते व्हायब्रेट होत असतात. ओके, आणि परपेंडिक्युलर कसे असतात, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट. ओके, ज्या डिरेक्शनला ओके लाईट प्रोपॅगेट होत असते त्या डिरेक्शनला ते परपेंडिक्युलर असतात. ओके, बघा मग लक्षात ठेवा. समजा आपण इथं ऑर्डिनरी लाईट इथे घेतली असेल, ऑर्डिनरी लाईट ही आपली ऑर्डिनरी लाईट आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये डिफरंट रेस आहेत. ओके, ऑर्डिनरी लाईट लाईट कमिंग फ्रॉम बल्ब और ट्यूब, त्याला आपण ऑर्डिनरी लाईट म्हणतो. आता ही ऑर्डिनरी लाईट आहे कन्सिडर करा, त्याच्यामध्ये आपले डिफरंट रेस आहेत आणि या सगळ्या रेसची कसे वेवलेंथ आपली डिफरंट आहे, सेम वेवलेंथ नाही. आता मग हा जर वेव आपण घेतला असेल, हा जर आपण रेस घेतला, हा रेस आपला ह्या डिरेक्शनला असा प्रोपॅगेट होत असणार आहे. मग ह्या डिरेक्शनला तो प्रोपॅगेट होत असेल म्हणजे असा पुढे जात असेल तर ह्या डिरेक्शनला तो काय होणार आहे, व्हायब्रेट होत जाणार असा. सर का, म्हणजे असं याचं व्हायब्रेशन होत जाणार. लक्षात घ्या. ओके, असा व्हायब्रेट होणार आणि परत काय करणार, तो परत काय म्हणणार, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट. म्हणजे ह्या डिरेक्शनला तो प्रोपॅगेट होणार आहे, ह्या डिरेक्शनला तो इथे काय असणार आपला परपेंडिक्युलर असणार आहे. लक्षात घ्या, इथे असा परपेंडिक्युलर असणार आहे. समजा तुम्ही हा रेस जर घेतला असेल, हा त्या डिरेक्शनला असा आपला प्रोपॅगेट व्हायला आहे. मग इकडे प्रोपॅगेट होत असताना त्या डिरेक्शनला तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. इथे असा परपेंडिक्युलर असणार. समजा तुम्ही हा रेस घेतला असेल, हा रेस त्या डिरेक्शनला असा प्रोपॅगेट होत चाललेला आहे. ओके, मग इथं जर तुम्ही ओके बघितलं त्या डिरेक्शनला प्रोपॅगेट होत असताना इथं तुम्ही त्याला परपेंडिक्युलर दाखवू शकता. ओके, म्हणजे ज्या डिरेक्शनला तो प्रोपॅगेट होत आहे, पुढे जाणार आहे, त्या डिरेक्शनला तो कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. कुठलाही तुम्ही घ्या, हा असा पुढे चाललाय, इथं असा परपेंडिक्युलर असणार आहे. हा असा पुढे चाललाय, इथं तुमचा तो काय असणार, परपेंडिक्युलर असणार. लक्षात आलं? म्हणजे ऑर्डिनरी लाईट आपली काय, ह्याच्यामध्ये ओके जे रेस आहेत त्या सगळ्या रेसची वेवलेंथ आपली वेगवेगळ्या लक्षात घ्या आणि ते कुठल्याही प्लेनला ओके व्हायब्रेट होऊ शकतात आणि ज्या डायरेक्शनला ती प्रोपॅगेट होत असतात, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट. लाईट ज्या डायरेक्शनला प्रोपॅगेट होत असते, पुढे जात असते, त्या डायरेक्शनला ते काय असतात, परपेंडिक्युलर असतात. लक्षात आहे? त्याला काय म्हणणार आपण, ऑर्डिनरी लाईट. ओके, ही आपली डेफिनेशन आहे. लक्षात घ्या. आता ह्या डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आणि त्या ऑर्डिनरी लाईट त्यानंतर आपण आता पुढे बघणार आहे मोनोक्रोमॅटिक लाईट. ओके, ऑर्डिनरी लाईटला काय म्हणलंय, इट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेंथ व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट. ओके, आता ऑर्डिनरी लाईट नंतर नेक्स्ट आपण घेऊया याच्यामध्ये आता मोनोक्रोमॅटिक लाईट. ओके, ऑर्डिनरी लाईट नंतर मोनोक्रोमॅटिक लाईट. आता मोनोक्रोमॅटिक लाईट आपली कशी असणार लक्षात घ्या. मोनो म्हणजे काय, सिंगल, एक. ओके, मोनोक्रोमॅटिक लाईट. आता ह्याची डेफिनेशन कसं आहे आपली बघा. इट कन्सिस्ट ऑफ only it consists of rays of
single wavelength. It consists of rays of single wavelength. It consists of rays of single wavelength vibrating in vibrating in all possible planes and perpendicular to the direction of propagation of light. ओके, त्याला काय म्हणणार आपण? मोनोक्रोमॅटिक लाईट. ओके, त्या मोनोक्रोमॅटिक लाईट मध्ये काय असणार लक्षात घ्या, जे रेज असणार आहे त्यांची वेव्हलेंथ एकच असणार आहे. जी वेव्हलेंथ सेम असणार लक्षात घ्या. जे आपली ऑर्डिनरी लाईट मध्ये आपले रेज जे असणार होते त्या सगळ्या रेजची वेव्हलेंथ कशी होती? डिफरंट होते. मोनोक्रोमॅटिक लाईट मध्ये जे आपले रेज आहेत त्या सगळ्या रेजची वेव्हलेंथ एकच असणार आहे. समजा सेम वेव्हलेंथ असणार आहे आणि ते कुठल्याही पॉसिबल प्लेनला हे पण व्हायब्रेट होणार. ओके, आणि ज्या डायरेक्शनला प्रोपॅगेट होत आहे त्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, डेफिनेशन मध्ये डिफरन्स काय होता? कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ, इथं डिफरंट वेव्हलेंथ आहे, इथं कसं आहे फक्त सिंगल वेव्हलेंथ. ते वेव्हलेंथ वेगवेगळे आहे, ते वेव्हलेंथ सेम आहे लक्षात घ्या. ओके, रेस अनेक आहे परंतु सगळ्या रेसची वेव्हलेंथ कशी आपली सेम आहे. ओके, आता मग बघा ही सी मोनोक्रोमॅटिक लाईट आहे. ही मोनोक्रोमॅटिक लाईट आपण आता काय करणार आहे बघा. पुढे आता कन्सेप्ट आपण आणखी दुसरा घेणार. याचं परपेंडिक्युलर जे नेचर असणार आहे, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट ते सेम ह्याच्यासारखंच असणार लक्षात घ्या. कुठल्याही डायरेक्शनला ते असा प्रोपॅगेट होत चालला की काय होणार, ज्या डायरेक्शनला प्रोपॅगेट होणार आहे पुढे जाणार आहे मोनोक्रोमॅटिक लाईट त्या डायरेक्शनला ती आपली कशी असणार आहे? परपेंडिक्युलर असणार. ओके, मग ऑर्डिनरी लाईट आणि मोनोक्रोमॅटिक लाईट डिफरंट काय डिफरन्स आहे? ऑर्डिनरी लाईट मध्ये असणाऱ्या रेजची वेव्हलेंथ कशी असणार आहे? डिफरंट असणार आहे. मोनोक्रोमॅटिक लाईट मध्ये असणाऱ्या रेजची वेव्हलेंथ कशी असणार आहे? सेम असणार आहे, सिंगल वेव्हलेंथ असणार. ओके, आता त्यानंतर मोनोक्रोमॅटिक लाईट नंतर नेक्स्ट आपण बघूया प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट त्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो असतो? PPL. ओके, प्लेन पोलराइज्ड लाईट त्याला काय म्हणतो आपण? PPL. ओके, आता मग याची डेफिनेशन बघा कसं असेल. पेन मोनोक्रोमॅटिक लाईट, is passed through Nichols prism. Monochromatic light is passed through Nichols prism. Okay, is passed through Nichols prism. Monochromatic light is passed through Nichols prism. The light emerging out of it, the light emerging out of it consists of waves of light
consist of waves of light consisting of waves of light vibrating in one plane, vibrating in one plane. Such a beam of light, such a beam of light, beam of light vibrating in, such a beam of light vibrating in, such a beam of light vibrating in one plane, vibrating in one plane is called plane polarized light, is called plane polarized light. लक्षात आहे बघा आपण काय म्हटलं, प्लेन पोलराइज्ड लाइट चे डेफिनेशन आहे आपले, when monochromatic light is passed through Nichols prism, the light emerging out of it consisting of waves of light vibrating in one plane. Okay, such a beam of light vibrating in one plane is called plane polarized light. Okay, लक्षात घ्या. जर आपण इथं आपण आता डायग्राम इथे काढूया बघा, ही आपली मोनोक्रोमॅटिक लाईट असेल, मोनोक्रोमॅटिक लाईट आपली कशी असणार आहे, मोनोक्रोमॅटिक लाईट इथं आपण घेऊया मोनोक्रोमॅटिक लाईट. लक्षात घ्या कसं येईल याच्यामध्ये, ओके, ही आपली मोनोक्रोमॅटिक लाईट आहे. बघा ही मोनोक्रोमॅटिक लाईट आपण जर पास केली याच्यामध्ये निकोल्स प्रिझम मध्ये, निकोल्स प्रिझम आपला कसा असणार लक्षात घ्या, निकोल्स प्रिझम आता ते आपण इथं रिप्रेझेंट करूया, याच्यामध्ये इथं लिहूया आपण कसं असणार आहे बघा, जे आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईटची मिळणार आहे ते आपल्याला कशी रिप्रेझेंट करता येईल लक्षात घ्या. ओके, आता इथं लक्षात घ्या आपण काय म्हणले, मोनोक्रोमॅटिक लाईट इज पास्ड थ्रू निकोल्स प्रिझम. त्या ठिकाणी तुम्ही ऑर्डिनरी लाईट सुद्धा घेऊ शकता. लक्षात घ्या ऑर्डिनरी लाईट सुद्धा तुम्ही निकोल प्रिझम मध्ये पास केली तर मिळणारे जे वेव्स ऑफ लाईट आहेत ते एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होत असतात. त्यामुळे डेफिनेशन आपण इथं मोनोक्रोमॅटिकच्या ठिकाणी काय करूया, ऑर्डिनरी लाईट when ordinary light is passed through Nichols prism, right, ordinary light आपण घेतले, ही आपली ऑर्डिनरी लाईट. ओके, आपण आता पास करणार आहे कशामध्ये आहे, निकोल्स प्रिझम मध्ये. आपला निकोल्स प्रिझम असेल, ओके, हा
हा निकोल्स प्रिझम आहे, निकोल्स प्रिझम. त्या प्रिझम मध्ये आपण ऑर्डिनरी लाईट पास करणार. त्या प्रिझम मध्ये पास केल्यानंतर लाईट आपली जी बाहेर पडणार आहे, लाईट इमर्सिंग आउट ऑफ इट, ती कशी असणार आहे, त्याच्यामध्ये असणार आहे वेव्स ऑफ लाईट व्हायब्रेटिंग इन वन प्लेन. बघा इथं आपल्याला वेव्स ऑफ लाईट मिळणार आहे, ती एकाच प्लेनला व्हायब्रेट होत असल्याने मिळणार आहे. ती आपली काय, प्लेन पोलराइज्ड लाईट. त्याला आपण काय म्हणत असतो शॉर्ट मध्ये PPL. ओके, प्लेन पोलराइज्ड लाईट असणार. ही ऑर्डिनरी लाईट आपण निकोल प्रिझम मध्ये पास केली, तर निकोल प्रिझम मधून बाहेर पडल्यानंतर ज्या लाईटच्या वेव्स आहेत ते एकाच प्लेनला व्हायब्रेट होत असतील. त्यामुळे जी आपल्याला बीम ऑफ लाईट मिळणार आहे, जी एकाच प्लेनला आपली व्हायब्रेट होत असते, त्यालाच आपण काय म्हणत असतो, प्लेन पोलराइज्ड लाईट. समजलं का? म्हणजे आता थोडक्यात लक्षात घ्या, बॅटरी मधून आपली बाहेर पडणारी लाईट आहे ती सरळ आपली पुढे जात असते. लक्षात घ्या, काही व्हायब्रेट होत नाही. ते कुठल्याही डिफरंट डिरेक्शन त्या स्ट्रेट लाईन मध्ये ती आपली पुढे जात असते. त्याला प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हणतात. लक्षात घ्या, व्हायब्रेटिंग इन वन प्लेन. ओके, PPL. आता याच्यामध्ये बघा, हा जो निकोल्स प्रिझम आहे हा कसा तयार होतो बघा. निकोल्स प्रिझम मेड अप ऑफ कॅल्साइट क्रिस्टल्स. निकोल प्रिझम कसा तयार होतो आपला, कॅल्साइट क्रिस्टल पासून. कॅल्साइट क्रिस्टल कुठले असतात आपले, कॅल्शियम कार्बोनेट. त्याच्या क्रिस्टलला आपण काय म्हणत असतो, कॅल्साइट क्रिस्टल असं म्हणत असतो. ओके, आता मग हा जो निकोल प्रिझम आहे, ही दोन प्रिझमचं कॉम्बिनेशन असतं का, लक्षात आहे. बघा इथे ह्या वरती आपला असा प्रिझम आहे आणि हा दुसरा प्रिझम आहे. लक्षात घ्या, दोन प्रिझमचं कॉम्बिनेशन आहे निकोल्स प्रिझम. मग हे दोन प्रिझम एकमेकाला कंबाईन करत असताना आपण काय करणार आहे, तर एका बेस टू बेस कॉम्बिनेशन करत असताना आपण जे तिथं कंपाऊंड यूज करणार आहे, त्या कंपाऊंडचं नेम आपलं काय, कॅनडा बाल्सम. ओके, त्याचं नेम काय आपलं, कॅनडा बाल्सम. बघा कसं असणार आहे, निकोल्स प्रिझम मेड अप ऑफ कॅल्साइट क्रिस्टल, that is calcium carbonate. It is combination of two prism. This combination of two prism fused base to base by कॅनडा बाल्सम. ओके, कॅनडा बाल्सम हे आपलं कंपाऊंड आहे. लक्षात घ्या. ओके, हे कॅनडा बाल्सम ना दोन प्रिझमचं कॉम्बिनेशन केलं जातं. ओके, दोन प्रिझम एकमेकाला कंबाईन करतात. कॅल्शियम कार्बोनेट, त्यालाच आपण कॅल्साइट क्रिस्टल म्हणतो. ही कॅल्साइट क्रिस्टलच्या दोन प्रिझम एकमेकाला कॅनडा बाल्सम त्या कंपाऊंडने एकमेकाला फिट केले जातात, त्यावेळी आपली निकोल्स प्रिझम तयार होते. लक्षात का, त्याला काय म्हणायचं. ओके, अशा पद्धतीने आपली ही प्लेन पोलराइज्ड लाईट तयार होते. बघा काय केलं, ऑर्डिनरी लाईट आपण निकोल प्रिझम मध्ये पास केले. त्या निकोल प्रिझम मध्ये गेल्यानंतर ऑर्डिनरी लाईट मध्ये काय असणार आहे, रेज आहेत. त्या रेजची वेव्हलेंथ कसे डिफरंट वेव्हलेंथ आहे आणि ही कुठल्याही प्लेनला ही व्हायब्रेट होऊ शकतात. ज्यावेळी हीच ऑर्डिनरी लाईट आपण निकोल प्रिझम मध्ये पास केली तर काय होणार आहे, जी लाईट बाहेर पडणार आहे त्या लाईटची जी वेव्स आहेत ती एकाच डायरेक्शनला व्हायब्रेट होत असणार आहे. त्यालाच काय म्हणायचं, प्लेन पोलराइज्ड लाईट, PPL. लक्षात आहे. ओके, आता ह्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे याच्यामध्ये तो आपला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा पार्ट आहे. ओके, तो आपण आता नेक्स्ट लेक्चरला इथे कंटिन्यू करणार आहे.
ओके, थँक्यू.